ताज्या घडामोडी पाहण्यासाठी वृत्तदर्शन न्यूज चॅनलला सबस्क्राइब व लाईक करा। माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुनश्च उमेदवारी जाहीर केल्यानंतर प्रचंड नाराज होऊन बंडाच्या तयारीला लागलेले ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील व त्यांच्या कुटुंबियांची समजूत घालण्यासाठी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रयत्नशील असताना इकडे मात्र धैर्यशील मोहिते पाटील यांनी मतदारसंघात गाव भेटीच्या नावाखाली प्रचाराला सुरुवात केली आहे। त्यामुळे माढ्यातील राजकीय घडामोडींची विषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे। धैर्यशील मोहिते पाटील माढा मतदारसंघाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या करमाळा तालुक्यातून प्रचाराला प्रारंभही केला। करमाळा विधानसभा मतदारसंघ त्यांचे कट्टर विरोधक अपक्ष आमदार संजय शिंदे यांचा आहे। याच भागातून मोहिते पाटील यांनी प्रचाराला सुरुवात करण्यापूर्वी तेथील प्रसिद्ध कमलादेवी मंदिरात जाऊन दर्शनही घेतले। मोहिते पाटील यांनी स्थानिक ग्रामस्थ व कार्यकर्त्यांशी संवाद साधत सर्वांचे मनोगतही जाणून घेतले। या गावभेटीला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात